पावसाळ्यामध्ये वस्त्यांपर्यंत पोहोचणं हेच एक आव्हान असतं। आज रीती क्रिएटिव्हिटी फाउंडेशनची टीम आमच्यासोबत चालली आहे। आम्ही आव्हानांना पार करत वस्त्यांपर्यंत पोहोचणार आहोत। आपल्या वस्तीवर आपण राखी मेकिंगचं एक वर्कशॉप ठेवलं आहे। त्यासाठी माझी मैत्रीण सीमा पोटे, अनिता माने आणि प्राजक्ता माने ही टीम आलेली आहे। स्वागत केलं आपण आणि वर्कशॉपला सुरुवात झाली आहे। सगळेजण मोठ्या संख्येने आली आहेत, मुलं आणि मुलांचे पालक म्हणजे महिला पालक। आपण जेव्हा मुलांवर काम करतो, लर्निंग प्रोजेक्ट किंवा मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी काम करत असतो, तेव्हा त्यांच्या पालकांचं सक्षमीकरण, मातांचं सक्षमीकरण फार जरुरीचं असतं। हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सेवांगण फाउंडेशन आदिवासी वस्त्यांवर वर्कशॉप देखील घेत आहे, जेणेकरून महिलांचं स्किल डेव्हलप होईल आणि त्या स्वावलंबी होतील आणि मुलांच्या लर्निंग जर्नीमध्ये त्यांचं सहकार्य वाढेल। सीमाताईंना देण्यासाठी हा गुच्छ महिला आणि मुलांनी मिळून बनवलाय। मुलांना शिक्षणाची गोडी लागण्यासाठी वेगवेगळे त्यांच्यासाठी बरोबर ॲक्टिव्हिटी घेणं पण गरजेचं आहे। आणि आता रक्षाबंधन आलंय, त्यामुळे हा राखी मेकिंगचा वर्कशॉप घेतलाय। अतिशय सोप्या पद्धतीने सीमाताईंनी मुलांना ट्रेनिंग दिलंय आणि खूप छान महिला आणि मुलांनी मिळून खूप छान छान राख्या बनवल्या आहेत। बघा किती सुंदर राख्या बनवल्या आहेत, मुलं खूप एन्जॉय करतायत। खरं तर लावणीचा सीझन आहे, तरी सुद्धा महिला पालक आलेले आहेत आणि जवळजवळ मुलं आणि महिला मिळून 60 जण या वर्कशॉपसाठी उपस्थित आहेत। बघ किती छान छान सगळे मिळून अगदी आनंदाने करतायत। सगळ्यांना आनंद झालाय। झाल्यात आता राख्या तयार। बघ किती सुंदर झाल्यात ह्या राख्या, खूपच छान एकत्र मांडल्यानंतर दिसतात। मुलं किती आवडीने बघतायत। मुलांनी आणि महिलांनी हा वर्कशॉप खूप एन्जॉय केला आणि खूप छान सुंदर सुंदर राख्या बनवल्या। अशा प्रकारे आदिवासी वाडीवर मुलांचा आणि महिलांचा राखी मेकिंगचा, राखी बनवण्याचा वर्कशॉप आपला पूर्ण झालेला आहे। त्यांसोबत आम्हीही या वर्कशॉपचा आनंद घेतला।